हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तुम्हाला वाटत असेल हे कोण आलं नवीन ब्लॉगमध्ये. आज श्रुतीच्या ब्लॉगमध्ये हो काय करतो आहे, पण श्रुतीनेच मला कामाला लावलेलं आहे त्याच्यामुळे मी ब्लॉग करतो आहे. तर सगळ्यांचे नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज काय करते श्रुती ते बघून घ्या. कामाला नाही लावलंय तुम्हाला, मी सांगितलंय फक्त हे करता का. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज माझ्या लक्षातच नव्हतं की ब्लॉग स्टार्ट करायचा, म्हणून आता आठवलं तर यांना सांगितलं तुम्हीच आज ब्लॉग स्टार्ट करा. ओके. आणि त्यांनी ते खूप पटकन ऐकलं. जनरली ते एवढं पटकन ऐकत नाही ब्लॉग स्टार्ट करायचं. अजून जेवायला द्यायचं बाकी नाही त्याच्यामुळे मग. अरे यार तुमचं बरं झालं, आता वीक पॉईंट सापडला मला. आता बरोबर जेवायच्या आधीच म्हणत जाईल, जर नाही म्हणले तर जेवणच कॅन्सल. तर आता आमचा स्वयंपाक झालाय दोघींचा पण. आणि दोघींचं म्हणजे आम्हाला नाही का, म्हणजे आम्ही दोघींनी पण आत्ता स्वयंपाक वगैरे बनवला आहे. आणि आता किचन आवरायचं आणि मग बाकीचे काय कामं असतील ते. आमचा कानोली तर अजून झोपलेला आहे, कारण रात्रीही त्याला खूप काम असतं. रात्री तो 1 वाजेपर्यंत जागा होता. सगळ्यांना झोपून तो जागा होता. तरी बी हो आपण. वटवाघूळची आई किती वाजता झोपला काना? वटवाघूळ झालेली आहे. किती वाजता झोपला काना काल? काना 1 वाजता. तोवर काय करत होता? तर खेळत होता. काल मी नाही का 10-10:30 वाजेपर्यंत कानासोबत होतो. त्याच्यानंतर मी म्हणलं कसं झोपत नाही पाहतो मी. त्याला मी झोळीत टाकलं, झोका दिला आणि त्याला नादी लावायला तिथं फुगा पण लावून दिला. तो अर्धा तास त्या फुग्याकडेच झोपला नाही. फुगा काढून घेतला, परत झोका दिला, परत झोपला नाही. पाहत होता मस्त माझ्याकडं. शेवटी त्याला काढून वरती ठेवलं बेडवर झोपी लावत होतो. त्याला झोपी लावायचं तर बीच झोपी. शेवट एकच वाक्य बोलली, आमची जिरली. कालच्या पप्पाचं तसंच झालं. रात्री मला इतकी झोप येत होती, 12:30 वाजून गेले. मला म्हणे पाहिजे तू झोप म्हणे, मी आहे ना त्याला झोपी लावतो म्हणे. मग मी ढेकर बी काढतो त्याचा आणि त्याला झोपी लावतो म्हणे. म्हणलं लाव नाही झोपायचं तर झोळीत राहू द्या वरच. नाही म्हणे थांब मी झोपी लावतो म्हणे. घेतला ढेकर बिकर काढला, झोळीत टाका जावा त्यांनी ठणका धरला. बरं रात्री इतकी शांतता राहते सगळीकडं, त्याच्यात त्याचा एवढा मोठा आवाज येत होता. काही झोळीतून काढला बाईकडे दिला, पायल माहीत झिरली म्हणे जाऊ दे भाऊ तुझ्यातच पाय म्हणजे. रात्री आम्ही झोपायला आलो ना की मला काय म्हणते अवघड आहे. त्याच्यानंतर कानाला रडायला लागला होता, तुम्ही परत झोळी टाकला होता काय, तो रडायला लागला अवघड आहे रे भाऊ म्हणे, बाळ सांभाळणं सोपं नाही. एका दिवसात त्यांची झिरली दोघांची बी. मला 4 महिने झाले तरी मी अजून एकदा म्हणले नाही का कानात मला लई थकवलं, कानात झोप रे भाऊ. पण मग आता तो झोपल्याशिवाय मला झोपच येत नाही. दुसरं जरी त्याला झोपी लावत, मम्मी जरी मला म्हणायची ना मी झोपी लावते तू झोप, तरी मी ती झोपी लावच तर मी जागीच राहायची. मदर इंडिया नाही येत झोपा, मग बरोबर जागच राहावं लागत. खाली हे मला लई तोऱ्यात सांगत होते मी झोपी लावतो त्याला, तू टेन्शन नको घेऊ तू झोप. मी यांची गंमतच पाहत होती, म्हणजे यांची एकदा बहुधा जिरू त्याच म्हणलं. आणि कानाला जे बोललं ना त्याचे तो विरुद्धच करतो. जर म्हणलं ना आता आपण कानाला झोपीच लावू तर तो त्या माणसाचं चॅलेंज पूर्ण होऊनच देत नाही. मस्त जिरून टाकीत एकदम. त्या दिवशी त्याच्यावर सगळ्यांनी प्लॅन केला का याला ना आज झोपूनच द्यायचं नाही, डायरेक्ट रात्री खेळूनच द्यायचा आणि मग रात्री बरोबर तो थकून झोपन. तो इतका हुशार आहे, खेळला रात्री बी नाही झोपला लवकर. थांबा डीजे कानाचे पप्पांचा काय एक्सपिरियन्स होता लास्ट नाईटचा? कानाने माझ्या टाईमवरती मला झोपवलं 2 वाजता. मी त्याला म्हटलं मी झोपी लावतो, पण त्याने मला पण म्हणे तू गप्प बस मम्मीकडे दे म्हणे, मला तुझं काम कर म्हणे गपचूप जाऊन. आणि कानाचे पप्पा इतके खोडीचे आहे ना, तो झोपायला तो गुंगायला लागला कानाच्या पप्पाचं लगेच व्हिडिओ एडिटिंगचं काम लगेच आठवतं पप्पा लगेच त्याच्यावाले. लगेच आवाज मोठा करून जे लावून देतील तो मस्त मग ते मोबाईल मधले आवाज ऐकत बसत असं ते तिकडे पाहत. काल अशी चिडले म्हणलं ते डबडं ते ठेवून म्हणलं मला झोप येऊन राहिली म्हणलं आता गपचूप ठेवून दिलं. मग पण मग कानाचं कानाने पप्पाची जिरवली म्हणल्यावर मग काय
जो माणूस कोणालाच घाबरत नाही डायरेक्ट जो माणूस ऐकत नव्हता झोपा म्हणलं तरी मोबाईल ठेवा म्हणलं जरी जो माणूस ऐकत नव्हता त्याला लगेच ठेवून झोपायलाच लावून झोपा म्हणले तरी ऐकत नव्हते उठा म्हणले तरी ऐकत नव्हते सगळं चेंज करून 2 वाजता झोपेल आणि उठेल किती वाजता विचार 6लाच काढायला लगेच ड्युटी सुरू करून ते म्हणजे किती चेंज केलाय का आणि आता डॉन झोपलेला आहे हा आता रात्रभर नाईट ड्युटी करून नाही का सगळ्याला उठून देऊन आता झोपलेला आहे झोपलेला आहे. त्याला वाटलं मी 6 वाजता उठती का नाही हा परत ती खाली जायला टाइम होईल अलार्मचं काम नाही काम नाही अलार्म बंद करायला आम्ही उठेल राहतो बाई कानाची एवढी बुराई केली हा ब्लॉग जर त्यानं मोठं होऊन पाहिला ना त्याला बदला घेईल तो आमचा. बुराई नाही आम्ही जस्ट त्याचं बुराई नाही त्याचं जे रुटीन आहे ते routine सांगतोय आहे ते सांगतोय आणि सगळे थकून गेले कालचं दादाचं किस्सा झालं ते नाही काल नाही परवा दिवशी तुम्ही बाहेर डिनरला कधी गेले होते परवा गेलो. त्या दिवशी बरं का दादा आता याला तुम्ही झोपीच नका लावू याला तुम्ही झोपीच नका लावू हे करा ते करा याला झोपीच नका लावू नाही तर म्हणे तुम्ही आता जेवण झालं त्याला झोपी लावून द्या म्हणजे कसं म्हणतो लगेच झोपून म्हणजे त्यांना बाबाला झोपी लावलं पण तो काय झोपला नाही शेवट दादाने गोदडी घेतली तिकडे जाऊन झोपली बरं मी तिकडे झोपतो कॅमेरामॅन झाला का तू? हो त्याच्याशिवाय मला भाकर नाही भेटणार गुड. काहीतरी बोला 2 शब्द आपुलकीची काय बोलू आता कशाबद्दल बोलू? उठला बो दादू जायचे दादू आत्ताच आम्हाला तुझी आठवण आली होती तू लगेच उठला काय म्हणे आज लई टाइम झोपला आम्हाला आत्ताच आठवण आली ती आम्ही सगळे बोलत होतो झोका चालू आता आज हा ना बंदच नाही केला झोकानं झोपवून दिली चांगली कानाचा आहे ना आता आंघोळीचा टाइम झालाय आणि कानाची रिॲक्शन पा बाथरूम कडे जरी नेलं ना तरी तो लगेच रडायला लागत आता शांत आहे बरं आता खेळू राहिला आता मजा पाहिजे चल नाम करायला चल दादू आंघोळ करायची बाई आपल्याला आंघोळ करायची ना चल चल मग आता आंघोळच करायला आता कॅमेऱ्यावर त्यानं लगेच पलटी खाल्ली नाही नाही एवढं त्या नाही 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 करायची म्हणजे असं बाथरूम जरी पाहिलं ना आता त्याला इथं नवीन नवीन माहित नव्हतं 2-3 दिवस त्याच्यामुळे आधी नव्हता रडत तिथं माहित झालेलं होतं ना बाथरूमची जागा आहे माहित होतं ना तिथं मालिशला जरी घातला ना तरी रडायला लागायचं इथं पाहिलं की लगेच शांत आता इकडे आता इकडे बर का परत चला त्या लगेच काय तिथं आंघोळीचा ट्रॉमा झालाय का दादू तुला बाथरूम पाहिलं तरी रडू येतं आज मी झोपलेले होते तेच दादू वरती आला मला भेटायला आजी सोबत आला झोपतच तुला आज म्हणलं चला आता काय नाही. आजी सोबत आला हे बघ आपण काय करतो काका काम करते का नाही पाहिलं आला घरी ये दिंडी आली आज तर भाई आज तर दुपारी पण वरती घेऊन आलं आज आपण खाली नाही ना आलो कोणीच श्रुती काकूला हाय कर. हाय दादू म्हणलं आज काय कोणीच खाली हे बघ आपलं घर, दादू. नको हे गार व्हायला जाय दादू चल चहा प्यायला चल अरे चाल 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 अरे चाल चल 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 कॅटरीना आणि ऐश्वर्या सारख्या आम्हाला हातात घ्यावं लागायच्या आम्ही काय जुगाड केला लावायला गेलो नसते हां आम्ही फॅनलाच दोरी बांधली आणि आता दादू मस्त खेळत होता त्यांच्यासोबत सकाळी नाणून चला मस्त चहा वगैरे झालाय आणि आता स्वयंपाकाची तयारी चालली तर आज डाळ भात बनवायचा आहे आणि पिठलं आणि चपाती बनवायची डाळ शिजायला टाकली आहे इथं कुकरमध्ये भात पण शिजायला टाकला आहे आणि आता कांदा टोमॅटो कट कर डाळीसाठी कारण आज साधी डाळ नाही बनवायची दादा म्हणे की जरा फोडणीची डाळ बनवा तिखट डाळ बनवा त्याच्यामुळं आज तिखट डाळ बनवायची सो चला काना पण झोपला आहे आत्ताच तर आम्ही पण स्वयंपाक बनवून घेतो 15 मिनटं झोपली फक्त आमची गुब्बी आणि लगेच उठली
आणि आता बघा अशी कॅटरीना सोबत खेळती है ना दादू. का गट्टी बाई काय गट्टी कॅटरीना सोबत खेळती. नको बाई तुला वलती नाही काढलं कोणी. दादू ए गुबी. आमचं तर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे पण सुनीलची अजून मिटिंगच चालू आहे. 2दा जाऊन आली पण त्यांची मिटिंगच चालू होती. आता परत जाऊन बघते आवरले की नाही त्यांची मीटिंग झाली की नाही. आज खूप वेळ लागला त्यांना. आता 9 वाजत आले असं अजून जेवण नाही आहे. तर चला बघते त्यांची मीटिंग झाली की नाही. अजून पण किती वेळ चालणार आहे काय माहिती यार. रिप्लाय पण देत नाही मी विचारलेल्या प्रश्नांवर कारण ते बोलू शकत नाही आहे. पालखी निघाली कान्हाची मम्मी पप्पाच्या रूमवर पालखी निघाली. दादू चल आपल्याला जायचं बुर. दादू ए काना. आज काना तर खूप लवकर झोपला पण आम्हीच लवकर नाही झोपलो. तो आमच्या आधी झोपला आणि आम्ही चौघं पण बराच वेळ गप्पा मारत बसलो त्यामुळं आम्हाला पण झोपायला उशीर झाला. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय.